डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा महापरिनिर्वाण दिन आहे. आज आपण त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत आणि ही श्रद्धांजली आपण प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून वाहणार आहोत. काल तुम्ही 2 दिवस सलग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी माहिती जमा करत आहात, त्याचा अभ्यास करत आहात. त्यावर आधारित काही प्रश्न आपण प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून घेणार आहोत. तुम्ही या प्रश्नमंजुषेसाठी तयार आहात? हो. ठीक आहे. तर आपण आज प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहणार आहोत. मंजुषेचा पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला? त्यांचे जन्म ठिकाण कोणते? त्यांच्या वडिलांचे नाव काय होते? त्यांच्या वडिलांचं नाव होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशातील कोणत्या 2 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलं होतं? हा सांग. लंडन विद्यापीठ व कोलंबिया विद्यापीठ. छान. यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अवगत असलेल्या भाषा कोणत्या कोणत्या होत्या? हा सांग. मराठी, हिंदी, इंग्रजी, फारसी, पाली, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली या त्यांना 10 भाषा होत्या. तर पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या 2 ओळख दिल्या गेलेल्या आहेत? हा सांग. भारतीय राज्यघटनेची आणि दुसरी? दलितांचे कैवारी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेला कोणता संदेश दिलेला आहे? हा सांग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला आहे. यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्र यांची नावे सांगा बरं. हा सांग. पुढचा? हां. पुढे? परिष्कृत भारत. त्यानंतर पुढचा? जनता. त्यानंतर अजून? प्रबुद्ध भारत. व्हेरी गुड, खूप छान. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पक्षांची नावे सांगा बरं. हां, पहिला पक्ष. मजूर पक्ष. व्हेरी गुड. दुसरा? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आणि तिसरा? शेड्यूल कास्ट फेडरेशन. व्हेरी गुड. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेचा पाया असलेला प्रबंध जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला होता, तो प्रबंध कोणता आहे? सांग. प्रॉब्लेम ऑफ द रुपीज. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहांची नावे सांगा. हा सांग. महाड येथील 14 तळाचे सत्याग्रह आणि काळा मंदिर सत्याग्रह. छान, बस का. नंतर पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला होता. तो स्वीकार त्यांनी कोणत्या तारखेला केला होता, ती तारीख सांगा. 14 ऑक्टोबर 1956 रोजी. हां. आणि हे धर्मांतर त्यांनी कोणत्या ठिकाणी केलं होतं? हां. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला, हा धर्म स्वीकारत असताना त्यांच्यासोबत किती त्यांचे अनुयायी त्यांच्यासोबत होते हे कोण सांगणार? हां सांग. 5 लाख. व्हेरी गुड, बस खाली. ठीक आहे. या प्रश्नमंजुषेचा शेवटचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण केव्हा झालं आणि कोठे झालं? हां सांग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे त्यांच्या राजघरात सोहळ्यात असताना झाले. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य हे एका प्रश्नमंजुषेमध्ये संपणारं तर अजिबातच नाही आहे. पण आपण त्यांच्या आजच्या ह्या दिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली म्हणून फूल नाही, फुलाची पाकळी म्हणून एक छोटीशी प्रश्नमंजुषेच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या महामानवाला आपण 1 मिनिट उभा राहून श्रद्धांजली वाहणार आहोत. सर्वांनी उभं राहायचं आहे.